हॅलो टेस्ट 1 चेक येतोय का आवाज? वरच्या 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 तोंड्यात दिसत ना हो. येतोय ना? घेऊया काय? दे रे ना फक्त मस्त बाकी मस्त छानच त्याच्याबद्दल काय वादच नाही प्रश्नच नाही. हो दयेचा सागर तू कृपेची आस आहे आणि तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे. दयेचा सागर तू कृपेची आस आहे तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे. विनंती माझी तुला ही खास आहे कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे. लागलाय लागलाय टच लागलाय बरोबर. लक्ष असावं लक्ष असावं. लाईट लावा लाईट हो. अरे घालो का ठेवलं मानाचा मुजरा करून या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी बाह्य बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम चाटव तालुका खेड आणि जिल्हा रत्नागिरी निर्भीड शाखा आई विठ्लाई देवी नाच मंडळ मंगरुळ झरेवाडी यांच्या वतीने माझ्या माय बापांना या छोट्याशा कलावंताचा हा पुन्हा एक वार त्रिवार शाहिरी मानाचा मुजरा काय आयोजन केलेलं आहे काय
एवढ्या पावसातून सुद्धा हॉल भरगच्च भरलेला आहे. 2-3 सीट बाकी असतील ना, ते पावसामुळे आलेले नाही. काय नियोजन आहे. पहिला कार्यक्रम करताय माझा हायवे मंडळ. मला आवर्जून दादाने सांगितलं सर्व माझे संतोष दादा खांबे आणि बरीचशी मंडळी माझी, म्हणजे संतोषांचं नाव घेतोय म्हणून नाही, सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्यांची मेहनत आहे. प्रत्येक जीव इथं, प्रत्येक हात यासाठी खपलेला आहे. त्या सर्वांचे आभार मानतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. पुन्हा एकदा माझे आयोजक मंडळ ऑगस्ट क्रीडा मंडळ यांचं मी शतशः ऋणी आहे. त्यांनी मला सेवे योग्य समजलं आणि मला संधी दिली. या संधीचं सोनच करण्याचा माझा प्रयत्न असेल. तुमची साथ असावी मित्रांनो. फक्त एवढंच विनंती करतो आणि जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची सुरुवात करतोय. शाहिरांनी माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांना पहिला मानाचा मुजरा करतो. कारण पावसातून सुद्धा बुवा गारटले असतील. बुवा गारटायचं नाही, गारटायचं नाही बुवा. हा आल्या करते ते पण व्हायचं करतात, मला माहिती. असू द्या, गंमत जम्मत हा ते हवंय सगळ्या गोष्टी. त्यांना मानाचा मुजरा. या कार्यक्रमाला उपस्थित बरीचशी मंडळी मित्रांनो या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आवर्जून नामोल्लेख करतो. बरीचशी वयस्कर मंडळ आहेत, महिला मंडळ आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. दादांनी मला सांगितलं मगाशी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी. सर्वांना या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. खास करून या कार्यक्रमाला मित्रांनो खूप लांबून या पावसातून सुद्धा बरीचशी मंडळी आमचे आवर्जून सुशांत दादा शिंदे, जयदीप दादा शिंदे या गिरगावातील बरीचशी व्यावसायिक मंडळी या ठिकाणी मराठी उद्योजक आपले उपस्थित आहेत. संदेश दादा चौगुले आहेत, गणेश शिरगावकर आहेत, संतोष हेगिष्टे आहेत, प्रकाश हेगिष्टे आहेत. बऱ्याच यांना सर्वांना मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे चौगुले फॅमिली आहे, तळझोंडी, श्रेयान, शुभ्रा, देवेंद्र दादा चौगुले, गणेश दादा चौगुले आहेत. त्याचप्रमाणे मंदार पिटलेकर, गणेश गुरव, अवधूत गुरव, कुणाल दादा घाडी, कल्पेश दादा घाडी, बरीचशी मंडळी. नितीन दादा आमचे मास्कर या तुरेवाले शाहीर आहेत माझे, या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे आवडते, सगळ्यात आवडते तुरेवाले शाहीर संतोष बुवा कोलापटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मानाचा मुजरा. गणपत बुवा लांबोरेंना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुजरा. शाहीर दादा आमचे सतीश दादा साळवी यांनाही मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे बुवांचे ढोलकीपट्टू आहेत संदेश दादा उठते. या सर्वांना जास्त नावं घेत नाहीत, वेळेचं बंधन आहे. माझे ढोलकीपट्टू, आज शुभमचा वाढदिवस आहे. पुढच्या कार्यक्रमाला निश्चितपणे येईल, पण त्याची बाजू आज जर अप्पूने नाही मांडला तर मग तुमचा काय खरा नाही. मला गॅरंटी आहे माझी पोरं कमी पडणार नाही. एकटाच आहे, त्याच्या जोडीला नवीन पोरगा आला प्रफुल्ल, माझ्याच तालुक्यातला आहे, माझ्याच इकडचा कोकणातला आहे पोरगा, नवीन पोरगा आहे. पण आज निश्चितपणे शुभमची कमी निश्चितपने भासून देणार नाही याची मला गॅरंटी आहे. अपूर्व साडेकर आणि प्रफुल्ल मला दोघे ढोलकीला साथ करताय. यांचे मास्टर पुन्हा एकदा अरे सासो की दो राज्य मास्टर पंडित मोहिते, रुपेश दादा शेला आणि विशाल दादा भंडरकर यांच्या साथीने आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने नावं राहिलेत मला माहिती आहे बरीचशी, पण वेळेचं बंधन आहे. पाऊस पण पडतोय बाहेर भरपूर, त्यामुळे थोडक्यात सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
झाले काय? आणि आपल्याला बोलायची काही गरज नाही हो, मस्त सांगू खरं सुंदर. आणि आणि गणपती तुम्ही तारखा घेऊन जाताना ते 200 पर्वाचे उदार आहे मागचे हे माझ्या लक्षात आहे. 2-3 तारखा घेऊन जा म्हणजे ते सगळं वसूल आहे. पण सुंदर साऊंड आहे, ऐकला. आणि अशीच ठेवा, तुम्हाला हे मला समजलं. घेऊया, सुरुवात करूया. म्हणायचं काय लक्ष असू दे. जन्मभूमी माय माझी नररत्नाची खाण आहे. प्रभू परशुरामाने पावन केले असे हे पवित्र स्थान आहे. दिले भरभरून आम्हा तिने हे वरदान आहे. आणि अमातीत जन्म आलो हो, याचाच मला सार्थ अभिमान आहे. रक्ताची खाण माझी कोकण भूमी, पुण्यवान भूमी आहे माझी, जिला सीतेनं शाप म्हणता येणार नाही, वरदान दिलेलं आहे. जळो पण पिको, जळो पण पिको. आणि म्हणून माझ्या कोकणात शेतकरी अजून आत्महत्या करीत नाही. आम्ही आंबा, काजू, फणस अहो काही खाऊ, पण आम्ही स्वाभिमानानं जगणारी माणसं आहोत. आणि याच्यामुळे हा शेर तुमच्या चार ओळी तुमच्या चरणाशी ठेवल्या. मला आज जरा वेगळा विषय घ्यायचा आहे, म्हणायचं आहे, काय लक्ष असू द्या. देवाला माणूस आता घाबरत नाही, देवाला माणूस घाबरत नाही. मंदिरातल्या दानपेट्या चोरीला जायला लागल्या, देवाचे दागिने चोरतात लोक, घंटा सुद्धा चोरतात. देवाची भीती नाही राहिली. 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. ही दुनियेची परिस्थिती आहे. देवाला लोक आता घाबरत नाही. काही लोक आहेत निश्चितपणे, नाही असं म्हणत नाही, काही लोक आहेत ज्यांच्यामध्ये 70% 30% तर लोक चांगली आहेत. आणि म्हणून ही दुनिया चालली. अजून गाडा जरा इकडे तिकडे झाला ना, कार्यक्रमच होणार आहे सगळ्यांचा. आणि म्हणून परवाचा विषय ताजा आहे. राम मंदिरात चोरी होती, बद्रीनाथात चोरी झाली. म्हणजे देवाच्या नावानं आपण काय करायला लागलोय. माझ्या समाजाला प्रबोधनात्मक विषय माझ्या या स्तवनातून तुमच्या चरणाशी म्हणायचं आहे. काय प्रेम जाऊच खाली चार मजा आहे. प्रेम की पथ पर चलते चलते हो गई मैं बदला. हिट केले दोघांनी, तुमचाच जलवा इंस्टाग्राम, फेसबुक, गोवाला कोण नाही बघत असो. मग ती चाल मला आवडली. मी त्याच्या अगोदर सुद्धा एक चांगला विषय दिलाय. आजचा विषय कसा आहे तो माझ्या मायबापांच्या चरणी ठेवतोय. स्वार्थाशिवाय मंदिरात कोण जात नाही, आज कोणी जात नाही. किती मोठा बादशाह असू द्या, किती पगारदार असू द्या, नेता असू द्या, गरीब असू द्या, स्वार्थ आहे. मंदिरात जाण्यामागे सुद्धा स्वार्थ आहे. देवा माझ्या पोरांना हे दे, माझ्या मुलांना नोकरी मिळू दे, मला नोकरीत भरती मिळू दे. तर माझ्या पोरांना स्वार्थाशिवाय कोणी मंदिरात जात नाही. 4 धामचे भेटतात ना लोक. विषय कसा आणलाय तो ऐका. शायद तुम्ही सुद्धा ऐका, तुम्ही सुद्धा ऐका. प्रेम की पथ पर चलते चलते हो गई मैं बदनाम. सासों की माला पे सिमरू काय म्हणते ऐका, शब्द ऐका. श्रद्धेच्या नावाने जय श्रीराम म्हणा फक्त, जय श्रीराम म्हणा फक्त. अरे श्रद्धेच्या नावाने, पण त्या श्रद्धेच्या नावाने लुटतो इथे रोज राम. मंदिरात चोरावल्या, रामाच्या मंदिरात अयोध्येत चोरी झाली. बद्रीनाथला पण कालचा आजचा विषय आहे.
लोक दानपेट्या चोरी करायला लागले, देवाचे दागिने घंटा चोऱ्या करतात तो लोक. भीती राहिले देवाला लोकांना. काय म्हणताय का मग श्रद्धेच्या नावाने आज लुटतो इथे रोज अरे मग स्वार्थाच्या पायी फिरतो का तुझ्या निधान. स्वार्थाच्या पायी फिरतो का चारी धाम. इच्छा असतेच, प्रत्येकाची असते. स्वार्थ आहे. देवळात जाताना चप्पल काढून ठेवली तरी त्या चप्पलीची चिंता कोण चोरून नये आणि मंदिरात गेल्यावर स्वार्थ आहेच, प्रत्येकाचा आहे. माझाही असते, कसा बसलेल्या प्रत्येकाचा सुद्धा आहे. आणि म्हणून म्हणतोय माझी बायको, माझं घर, माझी गाडी, हे सगळं एकच. हे सगळ्यांना माहिती आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तरी त्यासाठी आयुष्यभर परिवार पडतोय माणूस. त्यांना सगळ्यांना माहिती आहे, त्या बसलेल्याला माझ्या सकट या विंगेत उभं राहिलेला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला इथं जायचं आहे. तरी माझा मुलगा, माझी मुलगी, माझी बायको, माझं घर 100 कोटींसाठी आमदार खासदार कुठताय. फक्त पैशाचा बाजार आहे, म्हणून माझ्या मोहमायेचा बाजार आहे. मी काय म्हणताय का माणुसकीचे या मानवाने केले आहे बलिदान. हो, केले आहे बलिदान.
भावाला बहीण ओळखणार विषय कसा देतो काय सचिन बुवा लिहितात पाप न कळला माय न कळली पाप न कळला माय न कळली कळले ना बहीण भाव कळले ना बहीण भाव कळले ना बहीण भाव प्रॉपर्टीसाठी भानगडी आहेत एका रूमसाठी 10 बाय 10च्या मुलीसाठी भावा भावा एकामेकाच्या जीवा उठले म्हणून म्हणतोय बाप न कळला माई न कळली कळले ना बहीण भाव कळले ना बहीण भाव कळले ना बहीण भाव नात्यालाही लावून कलंक नात्यालाही लावून कलंक बदलला नाही स्वभाव बदलला नाही स्वभाव बदलला नाही स्वभाव जन्मास येऊन या हे माणसा अरे लक्ष 84चा फेरा फिरल्याच्या नंतर हा अनमोल देह तुला मिळाला मग जन्मास येऊन या गड्या झालास तू बदनाम जन्मास येऊन या झालास तू बदनाम स्वार्थाच्या पायी फिरतो का चारी धाम 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 श्रद्धेच्या नावाने अरे श्रद्धेच्या नावाने विकतो आम्ही रोज राम श्रद्धेच्या नावाने विकतो आम्ही रोज राम स्वार्थाच्या पायी फिरतो का चारी धाम 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 ऐका लिहिलाय अनमोल तुझला हा देह मिळाला सार्थकीला तू नरा हो अरे सार्थकीला तू नरा 84चा चुकला फेरा ध्यानी असू दे जरा हो अरे ध्यानी असू दे जरा रिकामाच जाशील तू तुम्हाला काय वाटतं हे नेते एवढे पैसे कमवतात हे काय घेऊन जाणार खिशात ना वर अरे रुपया कपाळाला रुपया नोटा नाही जाईल वर हे इथंच राहणार आहे रिकामाच जाशील तू विसरून स्वतःचे मुकाम मग स्वार्थाच्या पायी कडे फिरतो का चारी धाम चारी धाम श्री गजानन